राम समर्थ श्रीराम. भाग 77. अध्याय 16 मधील दैवी संपत्तीचा मागील काही भागांमध्ये आपण विचार केला. आता पुढील गुण आहे अहिंसा. शरीर, मन, वाणीनी कोणाला दुखवायचं नाही, कोणाचंही अनिष्ट करायचं नाही, म्हणजे अहिंसा. याचा पूर्ण विचार आपण 13व्या अध्यायामध्ये अगदी विस्ताराने केलेला आहे. पुढचा गुण आहे सत्यम. कोणतीही पूर्वभूमिका न ठेवता जसं आहे तसं प्रिय शब्दामध्ये सांगणं याला सत्य म्हणायचं. सत्य स्वरूप परमात्म्याची प्राप्ती करण्याकरताच जो जाणीवपूर्वक प्रयत्न करतो त्याच्याकडून कधीच असत्य भाषण होत नाही. त्याच्या पुढचा गुण आहे अक्रोध. दुसऱ्याचा अनिष्ट करण्याची भावना उत्पन्न न होणं म्हणजे अक्रोध. मग त्यांनी अगदी शिव्या दिल्या, अपशब्द बोलला किंवा मारलं तरी सुद्धा त्याला पुन्हा काही बोलण्याची भावना होत नाही किंवा त्याचा अनिष्ट करण्याची वृत्ती निर्माण होत नाही. तो आहे अक्रोध. त्याग. त्याग आहे 2 प्रकारांचा. एक आहे बाह्य त्याग. बाह्य त्यागामध्ये पाप, अन्याय, अत्याचार ह्यांचा त्याग करणं आहे. आणि दुसरा आहे आंतरिक त्याग, म्हणजे आंतरिक कामना, आंतरिक इच्छांचा त्याग. हा त्याग करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण या इच्छा आणि कामनाच सर्वात मोठा अडथळा असतात. भोग आणि संग्रहांचा त्याग करायला सांगितलाय. शांती. अंतःकरणामध्ये राग, द्वेष जनित जी चलबिचल होते ना, ती न होणं म्हणजे शांती. म्हणजे प्रतिकूलतेत माणूस कसा असतो? अशांत असतो. आणि काही कामना, इच्छा त्याच्या जर पूर्ण झाल्या तर मग शांत वाटतं, आणि नाही झाल्या तर त्याची शांती भंग पावते. पण साधकांनी असं ठरवलं पाहिजे की राग द्वेषपूर्वक कर्म करणं हा माझा उद्देशच नाहीये. पुढचा गुण आहे अपैशुनम. म्हणजे एखाद्याचे दोष दुसऱ्याजवळ सांगणं आणि त्याच्याविषयी त्याच्या मनामध्ये दुर्भाव उत्पन्न करणं. व्यवहारामध्ये आपण त्याला म्हणतो चुगली करणं. जसं जसं आपण साधन प्रगत होत जाऊ तशी तशी ही द्वेषवृत्ती किंवा ही दोषदृष्टी समाप्त होत जाते. चुगली, निंदा मुळीच करू नयेत. दया. कुणाला दुःखी पाहून त्याचं दुःख दूर करण्याच्या भावनेला दया म्हणतात. संत आणि भगवंत नेहमी दुसऱ्यांवर निरपेक्ष दया करतात. ती त्यांची कृपाच असते. पुढचा गुण आहे अलोलुप्त्वम. इंद्रियांचा विषयांशी संयोग झाल्यावर सुद्धा मनात विकार न येणं हे अलोलुप्त्वम. म्हणजे काय? म्हणजे दुसरे भोग भोगतायत आणि आपण हे पाहिलंय तरी आपल्या मनात ते भोग भोगण्याची वासना उत्पन्न होत नाही, म्हणजे अलोलुपता. उदाहरणार्थ, एकांतामध्ये कोणीच बघत नाहीये आणि एकांतात आपल्याला धन मिळालं, काहीतरी सोन्याची लगड मिळाली, बघणारा कुणी नाही, सांगणारा कुणी नाही, वाच्यता होण्याचा काही संभवच नाही, पण तरीही ती न घेण्याचा वृत्ती होणं, ती न घेण्याची वृत्ती होणं किंवा मोहच न होणं त्याविषयी, ही अलोलुपता. किंवा कुणाचं कोणतं सुख जरी दिसलं आणि ते सुख आता मला नाहीये, पण तरी मला ते नकोच असं मला मनातनं प्रामाणिकपणे वाटणं, ते अलोलुप्तवम. मला हवंय ते असं वाटूच नये मनातनं, ते अलोलुप्तवम. जीवनामध्ये, संतांच्या जीवनामध्ये तर अशा अनेक प्रसंगांचं वर्णन येतं की ज्यातून त्यांची अलोलुपता स्पष्ट होत जाते. श्रीराम समर्थ. श्रीराम.